रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट थोडा अर्जंट आहे आणि फ्लॅट जो आहे कल्पतरू इमेन्सामध्ये असणार आहे। हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, एकदम लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। कारण फ्लॅट लोअर फ्लोअरला असल्यामुळे एक फायदा आहे की समोर एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा ग्रीन पॅचचा व्ह्यू तुम्हाला मिळतो। जी इंटरनल गार्डन आहे ती गार्डन मात्र तुमच्या फ्लॅटमधनं तुम्हाला प्रॉपरली दिसते। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हेही तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली असं दिसणार आहे। कारण हा जो फ्लॅट आहे ना, अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे आणि याचा कार्पेटचा जर आपण विचार केला 770 कार्पेट असणारा चांगला सुंदर चांगल्या रेटमध्ये पण असणारा हा फ्लॅट नक्की असणार आहे। जर तुम्ही ह्या फ्लॅटचा पूर्ण हॉल जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हा फ्लॅट खरोखर खूप मोठा, खूप चांगला आणि कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला आहे। आणि ह्या फ्लॅटच्या ज्यावेळेला बाहेर मी जाणार आहे त्यावेळेला हा पश्चिम दिशेला फ्लॅट असणार, म्हणजे वेस्ट आहे आणि आतमध्ये जाताना ईस्ट असणारा फ्लॅट आहे। ज्यावेळेला ह्या फ्लॅटच्या आपण बाहेर येतो त्यावेळेला बाहेरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या साईडला 4 लिफ्ट आहेत आणि अशी एवढी मोठी लॉबी मिळते। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला मात्र हे तुमचा जो घर आहे ह्या घरापुढे फक्त एकच घर आहे आणि एका घरामुळे तुम्हाला ही जी जागा आहे, ही एवढी मोठी जागा, हे एवढं मोठं अंगण तुमच्या घरामध्ये तुम्हाला मिळतं। कारण की बाजूला फ्लॅट नसल्या कारणानं इथे जो स्पेस आहे हा स्पेस बाकी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं वापरायला मिळतो। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे पण अशी मोठी जागा मात्र तुम्हाला या साईडला पण उपलब्ध नक्की असणार आहे। त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला ईस्ट म्हणजे तुमची पूर्व सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येईल आणि इकडनं हा जो आहे बाहेर जाताना वेस्ट आहे, त्याच्यामुळे आपण ईस्टला आतमध्ये येतो। ईस्टला आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल की हा हॉल किती चांगला, किती मोठा, किती प्रशस्त आणि असं मस्तपैकी असणार आहे। आणि नंतर हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो, खिडकी आहे, खिडकीच्या समोर जर बघितलं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्विमिंग पूल, तुमचं ॲम्युनिटीज जे आहेत त्या खालच्या लोअरला असल्या कारणाने ते दिसतात। बाकी असं सुंदर आणि मोकळं आकाशही तुमच्या घरामधनं तुम्हाला नक्की मिळतं बघायला। आणि जेव्हा आपण हॉलमधनं पलीकडल्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला इथे तुम्हाला ज्यावेळेला पुढे आपण येतो त्याच्यानंतर इथे तुम्हाला किचन आहे आणि किचनची साईज जरी बघितली तर किचनची साईज पण खूप मोठी, खूप प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची आहे। आणि इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी खिडकी पण असणार आहे। इथे तुम्हाला तसं जर बघितलं तर इथे हे आलेलं आहे काय, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि जर तुम्ही ह्याच्यानंतर दोन साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे। इथे तुम्हाला सुंदर असं फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे। आणि इकडे जर आपण बघितलं तर इथे चांगल्या मोठ्या पद्धतीची एक तुम्हाला ड्राय बाल्कनी आहे, जिथे तुमची वॉशिंग मशीन आणि तुमचे कपडे वाळवण्याचा कार्यक्रम मात्र इकडे पद्धतशीर एका साईडला होऊन जातो। त्याच्यामुळं ह्याचंही काही प्रश्न तुमच्या पुढं राहत नाही। पुढं आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली जर बघितलं तर मोठा चांगला प्रशस्त असा बेडरूम मिळतो। हा बेडरूम आणि मोठा आहे, चांगला आहे, वापरायला चांगल्या पद्धतीने मिळतो। आणि इकडनं जर बघितलं तर मात्र इकडनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि सगळ्या ॲम्युनिटीज ज्या आपल्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या आपल्याला नक्की मिळतात। हे फ्लॅट जो आहे आत्ताच बनवलेला आहे, तसं बिल्डरनी ज्यावेळेला ह्याचा ताबा मिळायला खूप उशीर झाला होता। कारण ह्याचा ताबा ह्या मालकांनी बुक केला होता 2016ला आणि त्यांच्या ताब्यात ते घर आलं 2025ला। आणि मग ते एवढा मधला जो पिरियड आहे तो गेल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही बराचसा बदल झाला, मग त्यांनी याच्यातनं परत दुसरीकडे घरं घेतली। त्याच्यामुळे मग आता ही प्रॉपर्टी जी आहे ही ठेवून काय करायचं, दुसरीकडलं लोन क्लिअर करायचं, हा विकून टाकायचं हे त्यांच्या मनात ठरलं। मग इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग केलेलं कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं तुम्हाला तेही मिळेल। इथे एक प्रश्न आहे, इथं हा प्रश्न असा आहे की इथं सोसायटी झालेली नाही आहे। बिल्डिंगला OCCC कंप्लिटेड आहे पण सोसायटी मात्र काही झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे बिल्डर ट्रान्सफर मात्र इथे लागते। म्हणजे कॉस्टच्या व्यतिरिक्त जी काही किंमत असेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ट्रान्सफर फी अर्धी भरावी लागेल, अर्धी ट्रान्सफर फी मालक भरणार आहेत। तर त्या पद्धतीने त्यांनी किंमत पण ठेवलेली आहे। नंतर इकडे जर आपण आलो तर इथं तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दुसरं आपण दाखवले, म्हणजे पहिलं एक झालं, हे दुसरं आहे, म्हणजे मास्टर बेडरूममधलं आहे। मास्टर बेडरूमचं हे तुम्हाला वॉशरूम, कारण ह्याच्यात ह्या साईडला गेल्यानंतर तुमची परत ही जी जागा आहे ही तुम्हाला व्यवस्थित मिळते आणि इथे तुमचं कपाटासाठी खूप मोठी जागा आहे। कपाट सोडल्यानंतर मग जर तुम्ही बेडची साईज बघितली तुम्हाला मोठा बेडरूम मिळतो, म्हणजे खूप मोठा बेडरूम आहे। आणि त्याच्यासाठी ह्या साईडला पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक ऑलरेडी खिडकी दिली गेलेली आहे। ही खिडकी ओपन ठेवली तर तुम्हाला मात्र हवा मात्र इथे चांगल्या पद्धतीची येत राहील। तुम्ही बेडरूमची साईज बघितली तुम्हाला जाणवेल ह्याची बेडरूमची साईज खूप मोठी, खूप प्रशस्त आहे। कारण वॉशरूम होतं ते त्या साईडला गेलं व तुमचं कपाट ह्या साईडला येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग जो बेडरूम आहे तो पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की वापरायला मिळतो। आणि नंतर जर समजा आपल्या
या फ्लॅटमधनं व्ह्यू बघितला तर मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा अप्रतिम असा व्ह्यू लोअर फ्लोअरचा तुम्हाला सुंदर दिसतो. इंटरनल जे गार्डन आहे, इंटरनल जे स्विमिंग पूल आहे, इंटरनल जे जिम बिम सगळं जे काय आहे ते आहे. इथे एकाच्यासोबत एक पोर्डियमची कार पार्किंग असणार आहे. खाली पोर्डियम बनवलेले आहे, त्या पोर्डियमची कार पार्किंग आपल्याला ह्या फ्लॅटसोबत एक मिळेल. आता बऱ्याच ठिकाणी मेकॅनिकल पार्किंग आहे, पण ह्याच्यात पोर्डियमची कार पार्किंग तुम्हाला एक मिळेल. आणि ही बिल्डिंग तशी बघितलं 30-32 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा लोअर फ्लोअरला असणारा हा फ्लॅट आहे. याच्यामध्ये विशेष एक गोष्ट आहे की याच्यात 20 एकरचं नमो सेंट्रल पार्क म्हणून सेंट्रल पार्क बनवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे इथे मोकळी जागा, मोकळे रोड्स इथे तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये मात्र नक्की भेटायला भेटतील. ठाणा स्टेशनपासून याचा जर अंतर विचार आपण केला तर 6 किलोमीटर अंतरावरती असणारं हे प्रोजेक्ट असणारं आहे. तसं जर बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धती ज्या मंडळीला कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्येच इंटरेस्ट आहे, चांगल्या कॉम्प्लेक्स बघायचं आहे, चांगली क्वालिटी बघायची, तर मला असं वाटतं हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. याची किंमत मात्र तुम्हाला सांगावीशी वाटते. याची किंमत खरं चांगली आणि सुंदर आहे. 1,48,00,000 रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे घेऊ शकता. पाण्याचा प्रॉब्लेम इकडे नाही, लाईटचा प्रॉब्लेम नाही आहे. लिफ्टला बाकी पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आणि सुंदर चांगला आहे ढोकळे लोकेशनला. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्याकडे वेगवेगळे पर्याय आम्ही देतो लोकांपुढे आणि रोज काम काहीतरी करतो, रोज कार्यक्रम आपण करतो फ्लॅट काढण्याचा. तर मला असं वाटते जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा, हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात येईल आणि चांगली डीलही करून देण्याचा मी प्रयत्न नक्की करू शकतो. असेच तुम्ही फ्लॅट बघत राहा. जास्तीत लोकांनी आम्हाला सबस्क्रायबर्स करा. त्या सबस्क्रायबरवरती आमचं घोडं आडलं आहे, कारण की जास्त सबस्क्रायबर झाले तर आम्हाला असं वाटते की आम्ही चांगलं काम करतो आहे, लोक आम्हाला पसंत करतात कामाच्या स्वरूपामध्ये आणि मग त्याच्यामुळं ते जर झालं तर आम्हाला वाटते चांगलं होईल. तर अशा पद्धतीनं आम्हाला ते कमेंट पण करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून लोकांच्या अडचणी म्हणा किंवा लोकांचं काही स्वप्न असेल तर ते स्वप्नातलं काही साच्यात कोणाचं सेट होणार असेल तर त्याच पद्धतीचे हे घर आहेत. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.